नमस्कार मंडळी. तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे बेस्ट वन डे पिकनिक स्पॉट, जिथे तुम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता, फॅमिली टाईम स्पेंड करू शकता. तर मी तुम्हाला घेऊन आले आहे शिवतारा रिट्रीट, जे आहे शिरूर रोड, तळडोबाची वाडी येथे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला एक छान सुंदर असं हे तळ दिसणार आहे. तर मंडळी, इथे तुम्ही पाहू शकता आर्चरी आणि रायफल शूटिंग हे दोन्ही तुम्ही इथे ॲक्टिव्हिटीज करू शकता. तर मंडळी, आता मस्तपैकी तुमच्या छोट्या छोट्या लहान मुलांसोबत आणि मोठ्यांसोबत सगळेजण एन्जॉय करू शकतील अशी राईड म्हणजे ही आहे ट्रेन राईड. मस्तपैकी खूप छान अशी मोठी ट्रेन आहे. इथे तुम्ही मस्तपैकी फोटोज पण काढू शकता आणि ट्रेनची राईड पण करू शकता. चला करूया राईड. ट्रेन मध्ये बसल्यानंतर खूप छान छान अशी यांनी गाणं लावली होती. मामाच्या गावाला जाऊया, परत चल छैया छैया, अशी वेगवेगळी गाणी मस्तपैकी वाजत होती. आणि सोबतच शिवताराचा पूर्ण परिसर ट्रेनच्या माध्यमातून आम्ही फिरत होतो आणि खूप छान वाटत होतं. थंडगार असं मस्त झाडांच्या मधून जायला. लहान मुलं जर सोबत असतील ना, तर त्यांना ही ट्रेनची राईड खूप जास्त आवडणार आहे. म्हणजे फॅमिलीसाठी ना हे डेस्टिनेशन खूप छान आहे. ट्रेनमधून जाताना हे पहा, छान असं बैलगाड्या ठेवलेलं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नर खूप छान यांनी ठेवलेलं आहे. इथे बागसुद्धा आहे, जिथे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून. गार्डन आहे, प्री वेडिंग शूटसुद्धा होतं इथे. तर म्हणजे लंचचा टाईम झालेला आहे. लंचमध्ये तुम्हाला प्युअर व्हेजचं मस्तपैकी छान असं होल पूर्ण जेवण भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे चपाती दिसेल, सलाड दिसेल, त्याच्यानंतर आळू वडा, बटाटा वडा, भेंडीची भाजी, पापड, पनीर मटरची भाजी, गुलाबजामुन आणि दाल राईस. मंडळी, आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला. फॅमिली सोबत येत आहे ना, तर तुमच्या लहान मुलांना ही ॲक्टिव्हिटी खूप आवडणार आहे. मस्त बोटीमध्ये बसायचं. पेडल बोट आहे इथे. बोटिंग करता करता हवं तसं आपण फिरू शकतो. खूप छान अशी मज्जा येणार. आणि इथे गेल्यानंतर ॲक्च्युली मी त्या कारंजाखाली गेले आणि पूर्ण भिजले. सो इथे सगळे सेफ्टी हार्नेस, सगळे सेफ्टी इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत, जे करून आपण ॲक्टिव्हिटीज करू शकतो. सो आता फायनली आम्ही ॲक्टिव्हिटीज करायला रेडी आहोत. चालो, आता आपण चाललो आहे झिप लाईनिंग करायला. लेट्स गो. आता इथे होणार आहे 360 डिग्री सायकलिंग. ज्यांना ॲक्टिव्हिटीज करायला ॲडव्हेंचर खूप आवडतं त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. चला, कोण कोण करू शकता ही 360 डिग्री वाली ॲक्टिव्हिटी? ही ॲक्टिव्हिटी करणं सगळ्यात अवघड ॲक्टिव्हिटी आहे. आणि चॅलेंज आहे तुम्हाला की त्यांचं नाव कमेंट सेक्शनमध्ये स्पेशली घेतलं जाईल. ओहो या, ओहो, तर इथे चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे. बाप रे, ओ माय गॉड, लुक ॲट दिस 360 डिग्री. मंडळी, तुम्हाला जमेल का? कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर आधी कधी केलं असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण चाललो आहे स्काय रोलर करायला. लेट्स सी. ही ॲक्टिव्हिटी मी फर्स्ट टाइमच करणार आहे. सो बघूया काय मजा येते. सो इथे दोन टाईपच्या ॲक्टिव्हिटी, ही स्काय सायकलिंग आणि स्काय रोलर ना. चलो स्काय सायकलिंग. पाण्याच्या वरून सायकलिंग, थोडी भीती वाटते बट नो प्रॉब्लेम. फायनली पोहोचले. सो आता मी चालली आहे स्काय रोलरच ना, स्काय रोलर करायला. आणि मी फर्स्ट टाइम करते. बघूया काय मजा येते. तिथे पकडायचं ना, चालायचं फक्त, बस पडणार नाही ना. स्टार्ट स्टार्ट.
तर इथे पाहू शकता तुम्ही छोटा स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि सोबतच छान असं रेड डान्ससुद्धा आहे. सो मस्तपैकी धमाल येणार आहे. तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत छान असा शिवताराचा प्लॅन नक्की करा. पूर्ण दिवस छान स्पेंड केल्यानंतर आता टाईम होता हाय टीचा. तर हाय टीमध्ये छान असा पकोडा होता, मस्त कांद्याची भजी आणि चहा. वाह! मंडळी, तुम्ही इथे कॅम्पिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही मोठ्या ग्रुपमध्ये येतो तुमच्या फ्रेंड्स किंवा ऑफिस ट्रिपसाठी, तर इथं स्टेचं सुद्धा खूप छान असं ऑप्शन अवेलेबल आहे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.